झालं सगळं काल पावसामुळे अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात धाराशिव तालुक्यात नुकसान झाले, काय सांगाल? गारपीट आणि वादळामुळे बऱ्यापैकी नुकसान झालंय. बऱ्याच घरावरचे पत्रे उडून गेलेत. सुदैवाने कोणाला जास्त काही लागलेलं नाहीये, परंतु जनावरांना लागलेलं आहे आणि नुकसान मोठं झालंय. आपण महसूल यंत्रणेला कालच सांगितलं होतं. आता पंचनामे आज सकाळपासून सुरू होतील. तहसीलदारांनाही प्रत्येक गावात जाण्याच्याबद्दल सूचना दिल्यात, त्याही गावामध्ये जातील. आणि महत्वाचं म्हणजे आता पंचनामे नीट करून घेणं हे आहे. दुसरं जे नुकसान बागांचं झालंय तर त्या बाबतीमध्ये दुष्काळी अनुदान ज्या बागांना ऑलरेडी मिळालंय ते सोडून बाकी ठिकाणी मात्र पंचनामे करून वेगळी मदत सरकारकडनं मिळणार आहे. मगाशी आम्ही कुठं पण एरियामध्ये कोणाची होती पपईची बाग एक बघितली, त्यांनी अशातच लावली होती, तर त्याच्या नुकसानीला वेगळी मदत आता मिळेल. परंतु धाराशिव तालुक्यामध्ये जिथे दुष्काळी अनुदान मिळालेलं आहे तिथे वेगळं द्यायला काही अडचणी आहेत सांगण्यात आल्या मला. पण जिथे नुकसान जास्त झालंय पंचनामे तरी करून घ्या, मग सरकारकडे आपण पाठपुरावा करू वेगळी काही मदत मिळवून देण्यासाठी. तुमच्या पाहणी काय निदर्शनास आलं? कुठल्या कुठल्या घरांचं किंवा कशाचं नुकसान झालंय? नुकसान जास्त जे आहे ते पत्रे जे उडून गेलेले आहेत त्यामुळे नुकसान झालेलं आहे. काही ठिकाणी तर पूर्ण शेडच उडून गेलेलं आहे. तर अशा ठिकाणी सरकारकडनंही मदत मिळेल आणि इतर माध्यमातून आम्ही देखील मदत करणार आहोत. घरी होता लागलं वगैरे नाही. घरीच होतं बाहेर दातांचं लाईव्ह चालू आहे. दातांचं लाईव्ह चालू आहे म्हणजे कॅप्शन द्या त्याला. काळजी करू नका, पंचनामे करते लगेच सोय करू. मावशी कसं झालं हे सगळं? काय आता चालू अचानक चारच्या दरम्यान झाली. बरं. वादळ आलं तो कोण होतं? सगळेच होते घरचे, सगळे टोटल काही सगळं उडालं होते, दगड पडत होते. तुम्ही लावून घेतले पंचनामे कसे आज का टोटल भिजले 40 कडे जावर भिजली. पंचनामे करताना हे सगळं नीट दाखवा. हो हो हो. शेड होता. पत्र लावून